नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, टेट परीक्षा 2025चा महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजेच इंग्रजी विषय आणि या इंग्रजी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम कोणता आहे, कोणत्या टॉपिकवरती किती गुणांचे प्रश्न विचारले जातात हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्व विषय आणि त्यांचे गुण किती आहेत या संदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत. सर्वांनी ते लिहून घ्या आणि चांगल्या पद्धतीने सर्व विषयांचा अभ्यास करा, जेणेकरून या टेट 2025मध्ये तुम्हाला तुमच्या हक्काची जी नोकरी आहे ती मिळावी, यासाठी शुभेच्छा. तर इंग्रजी विषयाचा विचार जर केला तर सिनॉनिम्स म्हणतो आपण त्याला, 2 गुणांसाठी विचारले जातात. अँटॉनिम्स जर पाहिले तर 2 गुणांसाठी असतात. मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड्स 1 गुणांसाठी विचारले जातात. इडियम्स जर पाहिलं आपण तर 1 गुणांसाठी असतात. फ्रेजेस पाहिले तर 2 गुणांसाठी आहे. प्रोव्हर्ब 1 गुणांसाठी आहे. चूज करेक्ट स्पेलिंग 1 गुणांसाठी आहे. आर्टिकल उपपद म्हणतो आपण त्याला 1 गुणांसाठी आहे. चेंज द वॉइस 1 गुणांसाठी आहे. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच 1 गुणांसाठी विचारलं जातं. वन वर्ड सबस्टिट्यूशन 2 गुणांसाठी विचारलं जातं. टेन्स जर पाहिले तर 1 गुणांसाठी विचारले जातात. व्होकॅब्युलरीचा विचार जर केला तर 3 गुणांसाठी विचारली जाते. वॉइसवरती 1 गुणांचा प्रश्न असतो. पार्ट ऑफ स्पीचवरती साधारणतः 2 गुणांचे प्रश्न असतात. यामध्ये आपण जर विचार केला तर हे गुण कमी जास्त होऊ शकतात. म्हणजे एखादा टॉपिक कदाचित एखाद्या शिफ्टला नसेलसुद्धा, दुसऱ्या शिफ्टला तो टॉपिक असण्याची शक्यता असते. म्हणून तुम्हाला करताना सर्वचे सर्व टॉपिक हे करून ठेवायचे आहेत. या संदर्भातल्या महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, त्यासुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता. या संदर्भातला जो अभ्यास आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती उपलब्ध आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही सर्वजण टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.